स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे. तुम्हाला बदलावं लागेल स्वतःसाठी, आपल्या चांगल्या भविष्यासाठी. मग तो बदल कुठलाही असेल, सवयीत, वागण्यात, बोलण्यात किंवा अजून काही कारण. जर तसं नाही केलं तर जसं आहे तसंच सगळं राहणार आहे. असं आपोआप सगळं ठीक नाही होत. त्यासाठी काहीतरी करावं लागतं, तरच गोष्टी बदलतील आणि तुम्हाला पाहिजे तशा घडतील. आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जावे. स्वामी म्हणतात, आपले हात ज्योतिषाला दाखवण्यापेक्षा त्याच हातात गुरुचरित्र घेऊन वाचन करा. तुमच्या भाग्यात काहीही लिहिले असेल, बदलण्याची ताकद फक्त गुरुचरित्रमध्येच असते. आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम. दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. स्वामी अजून अनमोल संदेश देतात. भांडण सर्वांशी होते, पण राग कायम मनाशी ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, असावेत, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच सर्वांचा मूळ आहे, तो विनाकारण बाळगत जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे, त्याचे स्मरण असावे, भय नसावे. आपण जन्माला आलो हे गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोगण्यासाठी. याचे स्मरण कायम ठेवूया. आपण किती आनंदात आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन जन्माला आलो आहोत, जाताना लाखो हृदयामध्ये जागा करून जाता आले पाहिजे. क्षमा करा, द्या आणि प्रेम घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.